आणि आता आपण बघूया नेमका अपघात कसा घडला। कशा प्रकारे हा अपघात घडला आपण बघू शकता। एक एसटी माळशेज घाटातून चाललेली होती आणि याला समोरून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्यानंतर 200 ते 250 फूट खोल दरीमध्ये ही बस कोसळलेली आहे। आणि याच्यावरून आपल्याला कल्पना येऊ शकेल कशा प्रकारे ही बस दरीमध्ये कोसळली हे ॲनिमेशनच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवतो आहोत। 250 फूट खोल दरीमध्ये कोसळल्यामुळे 37 प्रवासी दगावलेत तर या बसचे देखील 2 तुकडे झाले। ठाणे अहमदनगर एसटी माळशेज घाटातल्या दरीमध्ये कोसळली आहे। नेमका हा अपघात कुठे घडलाय तेही आपण बघूया 3D ग्राफिक्सच्या माध्यमातून। 6 वाजता ठाणे बस स्थानकातून निघालेली बस जेव्हा 10:30 वाजता माळशेज घाटात पोहोचली तेव्हा तिने 106 किलोमीटरचं अंतर पार केलं होतं आणि तेव्हाच काळाने तिच्यावर घाला घातला। ही बस 200 फूट दरीत कोसळली। नेमका 3D ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूया की माळशेज घाट कसा आहे, कसा वळणावळणांचा आहे, तिचे सुरक्षाकडे आहेत की नाही याचा पूर्णपणे आढावा घेऊया। नेमकं आपण आता बघू शकतो कम्प्युटरवर की हा ए पॉइंट आहे, हा ठाण्याचा आहे आणि हा सी पॉइंट आहे, हा अहमदनगरचा आहे आणि ह्या बी पॉइंटला म्हणजे माळशेज घाटात या बसला अपघात झाला। तर आपण 3D ग्राफिक्सच्या माध्यमातून माळशेज घाट कसा आहे हे बघू शकतो। तर हा अत्यंत पर्वतराजीत वसलेला वळणावळणांचा सुरक्षाकडे फक्त नावापुरती आहे। इथे आपण हे बघू शकतो नेमका अपघात कोणत्या स्पॉटला झाला। तर आपण इथे बघू शकतो की हा चॅनल नंबर 98 आहे आणि या चॅनल नंबर 98 जवळ बस आली तेव्हा समोरून येणाऱ्या ट्रकने तिला धडक दिली आणि ह्या खोल दरीत ती जाऊन पडली। आपण इथे बघू शकतो की हा एक अत्यंत वळणावळणांचा आहे। तर आपल्याला इथे सुरक्षाकडे नगण्य म्हणजे दिसत नाहीये ह्याच्यामध्ये आणि तिथे प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं की लाथ मारली तरी ते सुरक्षाकडे खाली पडतील अशी तिथली परिस्थिती आहे। तर आपल्याला या सगळी परिस्थिती बघितल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे आणि हा जीवघेणा माळशेज घाट झालेला आहे। या माळशेज घाटाकडे पूर्णपणे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नीरज पटेल सह प्रशांत जाधव, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।